नमस्कार, स्वागत आहे तुमचं चॅनलवर. जसं की मागं आपण व्हिडिओमध्ये बघितलंच होतं, की आपण आपल्या पिल्लांना व्हॅक्सिनेशन करणार आहोत आणि खरं तर इथे पिल्लांना व्हॅक्सिनेशन होणार आहे. आणि हे जे पिल्लं तुम्ही बघत आहे, तर हे छोटे-छोटे पिल्लं आम्ही साईडला काढलेले आहे. तर ते कसे काढलेले आहेत, कधी काढलेले आहेत, तर सगळं इथे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर शूटिंग चालू झालेली आहे. इथे मेलेले पक्षी हे बाहेर टाकत आहे. पलीकडे जो आपलं छोटं मोकळं इथं 2-4 रूमचं जी पोल्ट्रीचं जागा आहे, तर तिथे आता हे जे पक्षी आहेत तिकडे जाणार आहे. आणि यामध्ये जे व्हॅक्सिनेशन होणार आहे त्यातले छोटे उंचीचे जे पक्षी आहेत, छोटे-छोटे जे पिल्लं आहेत, तर ते पलीकडे जिथे आपले पहिले सगळेच पिल्लं होते तिथे ते शिफ्ट होणार आहे. तर अशा पद्धतीने हे जे पिल्लं आहेत ज्यांचं व्हॅक्सिनेशन राहिलेलं आहे, ते पिल्लं एखाद्या हातातून पळाल्यानंतर आयरनला असं द्यावं लागतं आणि डॉक्टर अशा पद्धतीने त्यांना लस देतात आणि असे फेकून देतात. तर इथे डॉक्टर आहेत आणि डॉक्टरांचं नाव मला आठवत नाही आहे, पण हे डॉक्टरांचं नाव आहे वाके डॉक्टर. तर हे इथे आलेले आहेत व्हॅक्सिनेशनसाठी इंजेक्शन द्यायला आलेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने जे बॉटल वगैरे आहे तर त्यांचं वेगळं सिस्टीम असते आणि हे मी दुसऱ्यांदा अनुभव घेत आहे. कारण नवीन पोल्ट्री टाकल्यानंतर हे खूप खर्चिक काम असतं. यांना फीस आपल्याला पेड करावी लागते. प्लस औषधांचा खर्च वेगळा असतो आणि डॉक्टर खूप हुशार होते. तर हे डॉक्टर दुसऱ्यांदा घरी आलेले होते. वार गुरुवार होता आणि गुरुवारीच हे आम्ही व्हॅक्सिनेशन केलं होतं. आणि यांच्यामागे भरपूर धावपळ होती कारण आमचं गोट फार्मचं पण काम चालू आहे. सगळी कामं एकत्र येत आहेत आणि अदितीचे पप्पा जे आहेत त्यांच्यावरती ओव्हरलोड होत आहे. तर तरी देखील थोडाफार बाजार घेऊन ते आलेले होते. भाजीपाला, कोथिंबीर अशा जे वस्तू असतात तर ह्या थोड्याफार ते घेऊन आलेले होते. आणि अंश आर्यन जो आहे तर हे इथे खाली लपलेले पिल्लं काढत आहे. आता पोल्ट्रीतलं व्हॅक्सिनेशन जे आहे तर आमचं कंप्लीट झालेलं आहे आणि मी इथे स्वयंपाक करून आलेले आहे. सगळा स्वयंपाक माझा उरकलेला आहे आणि रात्री 8, 8:30 नंतर डॉक्टर आलेले होते. तर माझं सगळं आवरलेलं होतं. आदितीने पण मला मदत करू लागली होती. पनीरची जी भाजी होती ती आदितीनेच केली होती. सुंदर अशी छान टेस्टी अशी पनीरची भाजी आदितीने केलेली होती. कारण मुलांना खूप दिवसांचं पनीरची भाजी खायची होती आणि आता आषाढ आहे तर म्हटलं की श्रावणमध्ये पनीर वगैरे आपण काहीतरी चालू करूया. पण नाही, आर्यनला तर पनीरचीच भाजी खायची होती आणि आम्ही खूप दिवसांपासनं फक्त म्हणायचो की हो आणतो आणि आम्ही असं नाही म्हणून किंवा नॉनव्हेज खायचं आषाढमध्ये असं म्हणूनच आम्ही त्याला थांबवलेलं होतं. तर ते तुम्ही बघू शकता. तर यांना समप्रमाणामध्ये असं डोक्याला जे आहेत अगदी आपण जो आपला मेंदू म्हणतो तर बहुतेक तिथं असं हे इंजेक्शन आहे तर हे टोचतात आणि अगदी कधीतरी पॉईंट असतं किंवा कितीतरी मिलीच ते औषध ते पिल्लाच्या बरोबर शरीरामध्ये पोहोचतं आणि आमचे पिल्लं मरण्याची संख्या वाढल्यामुळे आम्ही अर्जंटमध्ये व्हॅक्सिनेशन ते करून घेतलेलं आहे. आणि व्हॅक्सिनेशन केल्यानंतर पिल्लांना किती फरक पडतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे. रोजचे आमची 10 पिल्लं जे आहेत तर डेली मरत आहेत. तर आम्ही डॉक्टरांशी तशी चर्चा पण केलेली आहे आणि डॉक्टर खूप आश्चर्याने बघायचे की यांचं शूटिंग वगैरे काय चालू आहे. तर ते आदितीसारखीच शूटिंग काढायची आणि ते आदितीकडे बघायचे. तर अशा पद्धतीने जे आहे तर डॉक्टरांना पण जरा वाटलं असेल की यांचं काय चालू आहे. पण डॉक्टरांना किंचित वाटलं असेल की इंस्टाग्राम वगैरे आजकाल खूप लोकं फेमस असं काहीतरी करत असतात. तर यांना पण काहीतरी ही मुलगी किंवा मी पण बऱ्याचशा शूटिंग काढल्या आहेत आणि आदितीने पण काढलेल्या आहेत. तर एक पिल्लू जे आहे तर व्हॅक्सिनेशनचं आमचं हुकलं होतं. तर आता ते पिल्लू आता हे पकडत आहे. शेवटी 2-4 पिल्लं राहिले होते. त्यातलं एक पिल्लू निसटलं होतं. तर शेवटी यांनी ते पिल्लू पकडलंच आणि मध्ये पार्टिशन केलं होतं. तर नेहमीप्रमाणे तुम्ही माझे जर रेग्युलर पहिल्यापासून तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर आम्ही नेहमी हा जो पिवळा कागद आहे याचं पार्टिशन करत असतो. आणि आता ही पार्टिशन जे आहे तर सगळे पिल्लांचं व्हॅक्सिनेशन झालेलं आहे आणि आता हा कागद हे सोडत आहे. तर व्हॅक्सिनेशनच्या अजून पुढे व्हिडिओ आपण बघणारच आहोत. तर इथे जे आहे तर ह्या साईडनी छोटे पक्षी जे आहेत तर ते आम्ही इथे टाकलेले आहेत. आणि आमचं नुकसान होऊ नये, आमची पिल्लं व्यवस्थित राहावं म्हणून आमचे इथे प्रयत्न चालू आहेत. तुम्ही बघू शकता. बारदाने जे आहे तर ते अगदी आम्ही असे कडोकाट लावलेले आहेत म्हणजे पाऊस आतमध्ये येऊ नये. तर जरासं आमचं बारदाना साईडनी फाटलेला आहे त्यातनं पाऊस आतमध्ये येत असतो. तर इथे जे आहे त्यांच्याबरोबर यांच्या फ्रेंडला आणलेलं होतं कारण व्हॅक्सिनेशनसाठी एका माणसाचं आणखी एक एक्स्ट्रा माणसाचं असणं आवश्यक होतं. कारण मागच्या वेळी जेव्हा आम्ही व्हॅक्सिनेशन केलं होतं, मी होते, आर्यन होता आणि आधीचे पप्पा होते. त्यावेळी आम्ही ते व्हिडिओ वगैरे जास्त काढलेले नव्हते कारण खूप जास्त अंधार होता आणि अंश पण राहायचा नाही तेव्हा. अंश पण अंशला टीव्हीचं वेड नव्हतं. तुम्हाला इथे अंश आता बघायला मिळणार नाही आहे कारण अंश बिझी आहे छोटा भीममध्ये. अंश खूपच जास्त बिझी असतो. तर हे पार्टिशन आहे
आणि हा जो आहे सुरुवातीचा पार्ट आहे, जेव्हा आम्ही इथे व्हॅक्सिनेशनला चालू केलं होतं, तर सगळे पिल्लं जे आहेत तर आम्ही या साईडने घेतले होते आणि आदिती ह्या साईडनी शूटिंग करत होती. माझ्या हातात माझाच मोबाईल होता. तर अगदी राहिलेले जे 2-4 पिल्लं आहेत, तर हे दोघे जण जे आहेत ते इकडे सोडत होते आणि थोडेसेच पिल्लं राहिले होते. तर डॉक्टर वाट बघत होते, कारण डॉक्टरांचं असं होत असतं, की डॉक्टरांचा जो शेड्यूल असतो तो खूप बिझी असतो. तर ते आमच्या साईडने आले तर पूर्ण 1 दिवसाचं इकडचं काम उरकून घेणार आणि दुसऱ्या साईडने गेल्यानंतर ते अगदी त्यांचं काम तसंच असतं. तर त्यांनी आजचा मला वायदा दिला होता, की मी 5 वाजता येतो म्हणून. तर 5 नंतर पण त्यांचं काम आवरलेलं नव्हतं. तर ते आमच्या तिथे डायरेक्टली 8:30 वाजता आले होते. आता 8:30 वाजता आल्यानंतर आम्ही जो आहे स्वयंपाक अगोदरच बनवून ठेवला होता आणि स्वयंपाक हा सगळ्यांच्याच वाटाचा बनलेला होता. त्यामध्ये डॉक्टर होते आणि यांचे जे फ्रेंड आहेत ते पण होते. तर अशा पद्धतीने काय झालं होतं, आदिती या साईडने उभी होते आणि आमची चर्चा चालू होती, की हे पिल्लं जे आहे तर आता हे व्हॅक्सिनेशन केल्यानंतर कशा पद्धतीने जे आहे तर इकडं टाकायचे. आणि आदितीच्या पप्पांचं मत असं होतं, की आम्ही जे आहे तर आपण दोघं जे आहे शेडकडे जाऊया, पोल्ट्री आमचं जे गोट फार्म आहे तिथलं काम बिल्डिंगचं करून घेऊया. पण मला त्यांचं ते काम आणि प्लॅन बिलकुल पटलेला नव्हता. कारण काय होतं, की इथलंच मला असं वाटायचं, की आपण पोल्ट्रीचं जे आहे हेच काम इथे व्यवस्थित करून घ्यावं आणि दुसरं काम जे आहे तर ते पेंडिंग ठेवा. हे काम करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि हे काम मला माहीत होतं, की ह्या कामालाच खूप लेट होणार आहे. तर वेल्डिंग आणि हे दोन्ही काम एकत्र होऊ शकणार नाही आहे. जसं की यांना वाटायचं, की सगळे कामं होतील. पण फक्त आदिती आणि आर्यन हे काम करू शकत नव्हता. कारण त्याच्यामध्ये हे दोघे पण खूप जास्त पद्धतीने थकणार होते आणि आर्यनला तर अगोदरच कंटाळा आलेला होता. आर्यन मस्त ऐटमध्ये जरी बसलेला असला तरी आर्यन अगदी 1 तासभर चांगला रनिंगमध्ये काम करू शकतो. तर त्यानंतर आर्यनचा जो आहे तर कॅपॅसिटी डाऊन होणार आहे. आणि इथे छान असं बसलेला आहे, गंमत बघत आहे आणि इथे जे आहेत एक पिल्लू ज्याचं व्हॅक्सिनेशन डॉक्टर करायला घेतलेलं आहे. तर डॉक्टरांकडे अशा पद्धतीने उभं राहूनच डॉक्टरांना व्हॅक्सिनेशन करावं लागतं. तर असं नाही आहे, की डॉक्टर अगदी 3-4 तास उभे राहतात आणि त्यांना प्रत्येक पिल्लू हातात घेऊन असं डोक्याला सुई टोचायची असते आणि समप्रमाणामध्ये प्रत्येक पिल्लामध्ये औषध सोडायचं असतं. तर ही खूप टॅलेंटची गोष्ट असते. त्याच्यामुळेच त्यांना डॉक्टर म्हणतात आणि अगदी कोंबड्यांचं असो किंवा जनावरांचं असो किंवा माणसांचे डॉक्टर असो, पण डॉक्टर हे आहे तर आपण म्हणतो, की देवाचाच अवतार असतो, दुसरा अवतार असतो. तर त्या पद्धतीने कोंबड्यांना सुद्धा आमच्या खूप जास्त फरक पडलेला आहे आणि डॉक्टरांनी जे सलाईन नाही तर जे काहीतरी इंजेक्शन वगैरे दिलेले आहेत, तर ते खूप चांगल्या पद्धतीने जे आहे त्याचावाला प्रभाव जे आहे तर तो पडतो. आणि असं असं होतं, की आपल्या पिल्लांना जेव्हा जास्त आजार होतो, जेव्हा जास्त पिल्लं मरायला लागतात, तर त्याचं काय कारण आहे, हे सुद्धा आपल्याला डॉक्टर्स सांगू शकतात. आणि आम्ही मागच्या वेळी जे पिल्लं आमची केली होती ते आम्ही आमच्या भरोश्यावर केले होते. पण ह्यावेळी आम्ही जी पोल्ट्री सांभाळणार आहे ते पूर्ण डॉक्टरांवर अवलंबून सांभाळणार आहे. आणि डॉक्टरांचं जे आहे तर औषध वगैरे काहीतरी संपलेलं आहे, तर ते गेलेले आहेत बाहेर आणण्यासाठी. कारण त्यांची गाडीमध्ये आम्ही त्यांना मेडिकल सगळं काही आणायला सांगितलं होतं. घरामध्ये आमच्याकडे काहीच औषध नव्हतं. आणि सगळंचे सगळं मेडिकल डॉक्टर तिकडनंच घेऊन येणार होते. कारण यांना पण वेळ नव्हता आणि काय पाहिजे हे डॉक्टरांना यांनी डायरेक्टली सांगितलं होतं, की औषधांचे मेडिकलचे पैसे जे आहे तर ते पण चार्ज करणार होते. आणि फीस काय आहे डॉक्टरांची, तर डॉक्टरांनी साधारण 1-2 तास काम केलं असेल तर इथे आदिती शूटिंग काढत होती आणि यांचं हे काय चालू होतं, तर हे सगळं शूटिंगमध्ये आलेलं आहे. आणि आर्यन पण खूप छान अशा ॲक्टिव्हिटीज करत होता पिल्लांबरोबर. तर खरं तर यांना कळतच नव्हतं, की हे काय चालू आहे. पण हा एक यूट्यूब चॅनल चालू आहे आणि यूट्यूब चॅनल आपलं लवकरच मॉनिटाईज होणार आहे. कारण मॉनिटायझेशनसाठी आपल्याला अप्लाय आलेला आहे. तर अप्लाय आल्यानंतर आता मी अजून पण त्यावरती काम केलेलं नाही आहे. कारण काय झालं आहे, की मला जरा वेळच मिळालेला नाही आहे आणि यांना पण वेळ नाही आहे. आमचे 2 दिवस व्हायला गेलेले आहेत. प्लस माझे 1 दिवस राहत्यामध्ये जिथे मी मागे कोर्टाचा व्हिडिओ टाकला होता. माझा पूर्ण दिवस तिथे गेला होता. तर अशा पद्धतीने माझा जो आहे टाईम खूपच वाया गेलेला आहे आणि आता माझं अप्लाय वगैरे मला करावं लागणार आहे. तर हा व्हिडिओ जो आहे तर त्या दिवशीचाच आहे. म्हणजे ज्या दिवशी मी तुम्हाला म्हणेल, की ज्या दिवशी माझा 4,000 तासांचा वॉच टाईम कंप्लीट झाला होता त्या दिवशीच व्हॅक्सिनेशन झालेलं आहे आणि खूप आनंदाची बातमी होती माझ्यासाठी. कोंबड्या हे आहेत माझ्यासाठी खूप लकी आहेत मी सांगू शकते आता. आणि इथे जे आहेत ह्या गावरान आपल्या कावेरी कोंबड्या आहेत. नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांना मी ते सांगू इच्छिते, की हा कावेरीचा लॉट आहे आणि आपण लवकरच पुन्हा एकदा कावेरीचा लॉट घेऊन येणार आहोत. आणि आपल्याला जे आहे तर गोट फार्मिंगमध्ये जरी आपण पाऊल ठेवत असलो तरी आपल्याला कावेरी गावरांच्या ज्या कोंबड्या आहेत तर या कंटिन्यू ठेवायच्या आहेत. यामध्ये आपला कुठेच विचार बदलणार नाही आहे, की खूप लोकांना वाटतं की नाही लॉस झालेला आहे, पण अजिबात लॉस हा वगैरे झालेला नाही आहे. आणि लॉस झाला तरी पण हरकत नाही आहे, काम करत राहायचं आहे. पिल्लू जे आहे तर एक जखमी आहे आणि ते खाली डॉक्टरांनी टाकून दिलेलं आहे.
जेव्हा डॉक्टर वॅक्सिनेशन करत होते तर वॅक्सिनेशननंतर तुम्हाला खरं वाटणार नाही आहे, तर वॅक्सिनेशन केल्यानंतर आमचे दुसऱ्या दिवशी 6 ते 7 पिल्लं मेलेले होते, जे अगदीच वीक होते. तर ते सगळे पिल्लं जे आहे तर ते वीक पिल्लं मेलेले होते आणि त्यांना डोस हा आहे तर त्यांच्या क्षमतेपेक्षा बहुतेक जास्त गेला असावा, कारण ते पिल्लं वीक होते, लहान होते आणि ते आजारी आणि गुंगलेले पिल्लं होते. तर असं होतं की मी अगदी आत्ताच मोठ्या पोल्ट्रीमध्ये शिफ्ट केली आहे पिल्लं, तरी त्यांना असं कशा पद्धतीने होऊ शकतं. तर इतकं जपणं खूप म्हणजे पिल्लांना इतकं जपावं लागतं आणि कोंबड्याच्या आई सांभाळणं खूप मोठी गोष्ट असते आणि खूप अवघडसुद्धा असते. कारण कोंबड्यांचं कसं असतं की एक कोंबडी जरी काहीतरी लस वगैरे जे आहे तर ती सगळ्यांनाच होते. असं असतं की एकाला नाही तर सगळ्यांनाच तो आजार पसरतो. त्यामुळे कोंबड्यांचं जे आहे तर खूपच म्हणजे खूप सांभाळून काम करावं लागतं. अगदीच कोंबड्या केल्या म्हणून केल्या असं नाही आहे. सुरुवातीला आम्हाला असं वाटायचं की नाही, आम्ही असं करू शकतो, आम्ही अशा पद्धतीने करू शकतो. पण जेव्हा त्या कोंबड्या मरायला लागल्या ना तर आमचं अगदी गोण्यावरून कोंबड्या आम्ही फेकून द्यायचो. तर त्यामुळे मी अगदी असे व्हिडिओसुद्धा बनवले होते की खूप लोकांचे होते की मी 10 लाख कमवले, 20 लाख कमवले. तर मी त्यावेळेस लगेच सतर्क केलं होतं की नाही, हे व्हिडिओ जरी असेल तर यामध्ये पण काही सत्यता आहे. तर प्रत्येक माणूस जी सत्यता सांगत नाही आहे की अशा पद्धतीने जे आहे तर 10 लाख कमवल्यानंतर गमावले किती हे पण सांगणं खूप गरजेचं आहे. आणि अशाच पद्धतीने जे आहे तर काम जे आहे करत राहिले. आणि काय होतं की नुसतं पोल्ट्रीच्या भरोशावरतीच पूर्ण लाईफ नाही आहे. तर एकदम पोल्ट्री सेट झाल्यानंतर तुम्ही बाकीचे जे आहे कामं सोडून देऊ शकता. पण पोल्ट्री सेट नसेल ना तर तुम्हाला दुसरा व्यवसाय शोधणं खूप गरजेचं आहे. एखादी नोकरी असणं गरजेचं आहे, शेती असणं गरजेचं आहे किंवा गाया वगैरे हे दुग्ध व्यवसाय असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तर बरेचसे कामं जे आहे तर तुम्ही सांभाळून घेतले पाहिजे. तर आमच्याबरोबर डॉक्टरसुद्धा इथे कामाला लागलेले होते आणि डॉक्टरांनी पण आम्हाला इथे मदत केली होती की कागद वगैरे धरायला. आणि अशा पद्धतीने जे आहे तर गोणीचा आवाज आल्यानंतर पिल्लं इकडे आता हाणून आणायची आहे. तर बघा वाजल्यानंतर पिल्लं इकडे येणार आहे आणि इथे काय होतं की लोखंडाचे अँगल आहेत आणि अँगल जे आहे तर त्याच्यातून पिल्लं इकडे यायला जरासं त्यांना खूप मला म्हणजे पाठीमागं पळाल्यानंतर पुन्हा आतमध्ये घ्यायला खूप त्रास होतो. आणि इथे असं झालेलं आहे की मी जरी एकटीच असले ना तरी पण आदितीचे पप्पा इथं असल्यामुळे मी कम्फर्टेबल आहे. कारण अगदी दुसरेच माणसं असल्यानंतर मला एकटीला काम करायला बिलकुल म्हणजे कम्फर्टेबल वाटत नाही आहे. आणि आता मला अशी सवय झालेली आहे की पोल्ट्रीचं जे काम आहे ना तर इथे जे आहे तर जेंट्स लोकं जे आहेत तर जास्त लोकं पिल्लं कोंबड्या वगैरे घ्यायला येत असतात. लेडीज जे आहे ना तर तुम्हाला सांगते की 100पैकी 40-50च लेडीज 30% लेडीज असं म्हटलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने येत असतात आणि कोंबड्यांचे डॉक्टरच असतात. कारण लेडीज काही कोंबड्यांची नाही आहे. तर अरे खरंच मला असं वाटतं की कोंबड्यांचं डॉक्टर व्हावं की काय, कारण खरंच चांगलं काम आहे. पण मग चांगलं काम जरी असलं तरी रात्रीचं आपण कुठे जाणार कोंबड्यांना वॅक्सिनेशन द्यायला, तर नाही, तिथे पण नाही जमू शकत लेडीजला डॉक्टर होणं. तर ते काम जेंट्सनी केलंच बरं राहील. आणि आता हे डॉक्टर आहे तर हे एकदम 12 वाजता जे आहे तर इथून घरी जाणार आहेत आणि ते 11-11:30 ते इथून गेले असतील, जेवण वगैरे सगळं केलेलं आणि मग ते गेले होते. तर अशा पद्धतीने जे आहे तर हे पिल्लू जे आहे तर हे त्यांनी इकडे फेकून द्यायला आदिती किती घाबरलेली आहे तुम्ही बघू शकता. आदितीला खूप जास्त भीती वाटते पिल्लांची. तिला असं वाटतं की पिल्लं जे आहे तर माझ्या अंगावर येतात की काय. आदिती खूप जास्त भित्री आहे. आणि इथे जे आहे माझं व्हिडिओचं काम चालू आहे, कारण मला जे आहे माझं काम कंटिन्यू करायचं आहे. मला पोल्ट्रीच्या कामाबरोबर मला बाकीचे पण कामं करायचे आहेत. आणि इथे आम्ही नंतर अंधार केला होता. अंधार करून आम्ही सगळे पिल्लं पकडलेले होते आणि सगळे पिल्लं पकडले म्हणजे हे खूपच रिस्की काम आहे. कारण काय होतं की एवढा वेळ बसायचं आणि हे पिल्लं जे आहेत पकडायचे आणि ते थकून पण जातं. आधी ती एकदम अल्लद होती. आधी तिने मस्त छोटंसं काम पकडलं होतं. डॉक्टरांच्या शेजारी उभं राहायचं गोणी धरून आणि छोटे छोटे पिल्लं धरायचे आणि पलीकडच्या पोल्ट्रीमध्ये छोट्या पोल्ट्रीत नेऊन घालायचे. तर आदितीचं काम जे आहे तर ते खूप सोपं होतं. तर मग हे यांचे मित्र होते तर हे पण इथे जे आहे तर कोंबडी आम्हाला पकडून द्यायचे. आणि आदितीचे पप्पा एक होते, आर्यन एक होतं. तर आम्ही चौघे मिळून जे आहे ते कोंबड्या पकडून द्यायचो. आणि डॉक्टर ह्या साईडने आम्ही डॉक्टरांना टाकलेलं होतं. म्हणजे डॉक्टरांजवळ उभा राहणारा माणूस जो आहे ना, एक माणूस डॉक्टरांजवळच उभा करायचा आणि बाकीचे जे आहे ना, तर मग ते अशा पद्धतीने काम करून घ्यायचं आहे आणि पटपट काम उरकून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला ही पोल्ट्री इथे मोकळी दिसते ना, तर इथे सगळे आता छोटे पिल्लं आणून टाकायचे आणि इकडे सेपरेट पोल्ट्री छोटंसं जे आहे तर लहान पिल्लं वीक जे पिल्लं आहे ना, ते इकडे आणून टाकायचे आहे. तर हे गेट जवळून शूटिंग आहे. आता हे कागद जो आहे तर तो पहिल्यांदा असा धरायचा आहे आणि मधोमध बांधायचा आहे. तर सुरुवात अशी होती आपल्या जेव्हा व्हॅक्सिनेशनची, तर भला मोठा हा कागद आहे, लांबलचक कागद आहे, तर तो इकडून तिकडं असा बांधून द्यायचा आहे. आणि इथे जे आहेत तर हे दोघेजणही बांधून घेणार आहे. आर्यनला काही जमत नाही आहे. तर नंतर आदितीच्या पप्पांना हे सगळं काम करून घ्यावं लागलेलं आहे. कारण मी त्यांना खूप वेळा सांगत असते की आपलं जे काम आहे तर हे व्यवस्थित पद्धतीने आपण स्वतः करायचं आहे. तर मेलेले पिल्लं ते आता इथून बाहेर काढत आहे.
कारण बरेचसे पिल्लं जे आहे ना, जिवंत पिल्लं आणि मेलेले पिल्लं हे कोंबड्यांच्या अंड्यांसाठी आम्ही बनवलेलं होतं. पण आता कोंबड्या आमच्या राहिलेलं नाही आहे. तिथे एक मेलेलं पिल्लू सापडलेलं आहे. टेबल सेट झालेला आहे, टेबल जोडलेला होता. आधी ते पलीकडच्या बाजूनी गेलेले होते. मध्ये जे आहे तर इथे पिवळा बारदाना अशा पद्धतीने आता बांधण्यात आलेला आहे. तर वॅक्सिनेशन पण झालेलं आहे. वीक पिल्लं साईडने टाकलेले आहेत आणि बारीक बारीक जे पिल्लं आहे, आधी तिला इथे गोणी दिलेली होती, तर ते व्हिडिओ आधी तिने बहुतेक काढलेला नाही आहे, कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असता आणि एवढा मोठा व्हिडिओ जो आहे ना, तर कन्वर्ट व्हायला खूप वेळ लागतो. तर मी खूप कमी जास्त असं 15 मिनिटांच्या किंवा 12 मिनिटांच्या आसपास व्हिडिओचं टार्गेट ठेवलेलं आहे. तर असं आर्यन इथे व्हिडिओ आणून आर्यन इथे कोंबडी आणून देतो, पिल्लं आणून देतो आणि डॉक्टर्स इंजेक्शन डोक्याला लावतात, मारतात आणि सोडून देतात मोकळं. तर अशा पद्धतीने पटपट जे आहे ते काम करायचं आहे. आणि आधीचे पप्पा जे आहे तर तिथे कुठे दिसत नाही आहेत. आधीचे पप्पा पण आता बाहेर गेलेले असावेत, कारण गोट फार्मिंगचं पण तिथे थोडंसं काम राहिलेलं होतं, तर ते इथे उरकून आता येणारच आहे. तर ते आलेले आहे तिथं आणि आता त्यांना पण हे काम करायला भाग पाडलेलं आहे, कारण हे काम डॉक्टर बोलले की नाही, हे काम तुम्हाला सगळ्यांनी मिळून करावं लागणार आहे. तर फक्त हे मुलं कोंबड्या पकडून देतील तर खूप उशीर होईल, मला रात्री 1 वाजेल. तर तुम्हाला दोघांना पण इथं थांबून हे काम करून घ्यावं लागेल, किंवा आतिश पप्पांना एकट्याने जरी थांबले तरी चालेल आणि मी माझं घरी जायला मोकळी होईल. पण मग माझं घरी सगळं आवरलेलं होतं घरातलं, मग मी पण इथे मदत म्हणून पिल्लं पकडून द्यायचे. अशा पद्धतीने जे आहे तर पिल्लांचं वॅक्सिनेशन कसं होतं हे तुम्ही बघून घ्या. तर हे असं इंजेक्शन असतं आणि ही बॉटल त्यांच्या खिशात असते. तर खूप सुंदर पद्धतीने डॉक्टरांनी जे आहे इंजेक्शनची पद्धत मी तुम्हाला इथे दाखवत आहे. खूप जणांची कमेंट होती की ताई वॅक्सिनेशनचा व्हिडिओ टाका, एखादा वॅक्सिनेशनचा व्हिडिओ टाका. तर आम्ही लवकरच आता ऑनलाईन ही मशीन ऑर्डर करणार आहोत आणि जमलं तर आम्ही घरीच वॅक्सिनेशन देखील करणार आहोत. तर एक पिल्लू पकडून आणून असं इंजेक्शन दिल्यानंतर डॉक्टरांना एकामागे एक पिल्लू पाहिजे आहे. डॉक्टरांना असं 1-2 सेकंदाचं पण तिथे गॅप नको आहे. हे बघा, एक एक पिल्लू खाली टाकलं की लगेच दुसरं आलं की तिसरं असं त्यांना पाहिजे. तर इथे खूपच आमचं जे आहे तर आता आम्ही अजून रेग्युलर लागलेलं नाही. तर सगळे मिळून सगळे कामाला लागल्यानंतर असं पटपट पिल्लं आम्ही इथे आणणार आहोत आणि लवकर होणार आहे. तर अशा पद्धतीने आमचं वॅक्सिनेशनचा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.